वारं खायला आईला वाव बघा. आमच्या इकडे काय जाग्याची कमी नाही माशाअल्लाह. जिकडे बघाल तिकडे बेसोने स्पॉट जात आणि वारोच वारो होय. अल्हम्दुलिल्लाह. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. सवाल खैर, कैशी आहो सगली? अस्सलाम वालेकुम. कशी आहो सगळी? बेसाव ना? अल्हम्दुलिल्लाह, सगळी बेसत असतील. अल्लाहचा फजलो करम आहे आपल्यावरती, सगळ्यांच्यावरती. अल्लाह ताला निदान चालवते सगळा. माशाअल्लाह. काय मौसम आहे बघा. या आम्ही ब्रिजवरती बसला आहो. एकदम फर्स्ट क्लास वारो लागते, थंड वारो. लाईट गेलेली आहे. सुबाला 4 वाजता जी गेली आहे लाईट, ते अजून लाईट नाही. म्हणजे पुरो दिवस जाते ते डोलो मारत रे लाईट. आणि आता रात्री जी गेली 4 वाजता ते अजून नाही. आणि आज सोमवार आहे म्हणजे त्याचं वार पण तो पुरो करेल, नाही लाईट राहणार. आणि हप्त्याच्या 30 लाईट नसतेच. मतलब ज्या टायमातल्या लाईट जाया पाहिजे ना थोडीफार, त्या टायमात तशी असते, थोडीफार असते आणि बाकीची जाते. आणि सोमवारचं दिसते आमचं सुट्टीचंच दिस आहे, हॉलिडे. म्हणजे आम्ही ते डेफिनेटली त्या दिवशी आम्ही नसताच. लाईट त्या दिवसा नसते, बाकी दिसते नसते. आणि मग 7वं दिवस येलो ना किंवा आम्ही काय सुट्टीवर हक्कानी गायब होते, लिगली गायब होते लाईट. यो कोकण इतको प्यारो आहे, नजारे इतके बेसोने आहात. इकडे पर्यटक येतात, ते मग त्या पर्यटकसाठी लाईट आपल्याला असली पाहिजे की नाही, की त्या कोकणात लाईट कायमस्वरूपी राहिली पाहिजे. त्यासाठी आमची ही विनंती आहे जे पण बघतात त्यांना, की तुम्ही हे व्हिडिओ आमचं शेअर करा सगळ्या इकडे. लाईटीसाठी कोकणात जी जमिनीशी येते ना, तो बंदोबस्त झालो पाहिजे बेगून. म्हणजे आमच्या कोलतारला जमिनीत लाईनं पडलेल्या आहेत, पण ही चालू कवा होईल आपल्याला काही समजत नाही. ही वयासाठी आमचं व्हिडिओ काही सगळ्यांच्या अँड्रॉईड मोबाईलला पोचलो पाहिजे. आणि ही सरकारपर्यंत बात गेली पाहिजे की कोकणात नजारो काय नजारो आहे. आणि इकडे रिसॉर्ट्स मोप सारे आहेत आणि पर्यटक सगळ्या कशी येतात. म्हणजे आपण या भारताचे नागरिक आहोत सगळे, आणि त्या नागरिकांना हर एक लुफ्त, हर एक मजा घेतला पाहिजे आपल्या भारतातला. म्हणजे काय म्हणजे नजारे हा डोळ्याला सुकून घेतलो पाहिजे. त्या जाग्यावर येऊन जर लाईट नसली, बघा लाईट नसून पण आमची जिंदगी बेस जाते इकडे, नाही असं नाही. पण लाईट ही एक मोठी जरूरत आहे इंसानची. काही लाईट नसल्याशी मोप के नुकसानात आहात. फायदे ते म्हणा काही असं वाटत नाही की फायदे असतील, पण नुकसानात ते मोप आहात. कामाकाजातलं अडचण येते, आपलं शूटिंग करिया पण अडचण येते, एडिटिंग करियाला, अपलोडिंग करियाला, सगळ्या तिला मतलब फॅसिलिटी नाही मिळत. आणि ही कंटिन्यू असं चालत राहील ते मग बेस्ट नसते, माणूस डिसअपॉइंट होते आणि असं बाहेर पडियाला मग लागते.